अमरावती शहरामध्ये सुरू असलेले सर्व अवैध पब येत्या 3 दिवसांमध्ये बंद करा, अन्यथा कुणाचीही खैर नाही, असा सज्जड दम शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आणि आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांना काल दिला। येत्या 3 दिवसांमध्ये शहरामधील सर्व अवैध पब आणि बार बंद झाले नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने हे सर्व बार बंद करू, असा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिलाय। पोलिसांच्या आशीर्वादामुळे शहरात 6 पेक्षा जास्त अवैध डान्स बार सुरू झाले असून या सर्व डान्स बार मध्ये रात्री उशिरापर्यंत सर्व प्रतिबंधक मादक पदार्थांची तस्करी सुरू असते। यामुळे हे पब बंद करण्याची मागणी केली जाते। आज इसमें नशे पत्ते में पूरा बहक के पूरी रात को 10-11 बजे घर से निकलता सुबह आता है। यहाँ कोई उसका FIR दर्ज नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा। बच्चा मारपीट कर रहा घर में, न माँ को बैठने देता न बाप को। मेरी 2 लड़कियां हैं, एक MBA फर्स्ट ईयर सेकंड ईयर टॉपर में आई, वो बच्चे पढ़ाती, दूसरा हमसे नाता तोड़ दी। दूसरी B.Com है, रवि वाले के भतीजे को दी हुई है, वो भी बच्ची हमसे बात नहीं करती। क्योंकि पापा तुम एक बच्चे को निकालो घर के बाद, फिर हमसे नाता तोड़ो। अभी हमने किधर जाना? अभी घर को जाने के लिए हम है। मेहरबानी। देखिए, सीनियर सिटीजन के लिए जो भी प्रोटेक्शन है वो प्रोटेक्शन हम हे बंद झाले पाहिजे व त्यांना जे परवानगी आहे किंवा नाही याची शहानिशा करून ते जर परवानगीधारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व बंद करण्यात यावी, जेणेकरून आमच्या अमरावती शहरातली जे सांस्कृतिक वारसा लाभलेली आहे, संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांची अमरावती जिल्हा आहे, यांची संस्कृती हे गालबोट लागत आहे। याला आळा बसण्यासाठी आम्ही आज आंदोलन करणार होतो, पण आम्हाला आंदोलन करण्याच्या अगोदरच DCP साहेब श्री शिंदे साहेब यांनी आम्हाला इथं राजापेठ पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलेले आहे। आता त्यांनी आम्हाला बुधवारपर्यंत वेळ दिलेला आहे का मी पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची परवानगी जी आहे ते तपासतो आणि त्याच्यानंतर त्यांचे जर डॉक्युमेंट नसतील तर त्याच्यावर कारवाई करतो। आमचं एवढंच म्हणणं आहे का जे अश्लीलता आणि MD तिथे लहान लहान मुलांना व लहान लहान नाबालिग मुली आहे ह्या तिथे खराब करण्यात येत आहे। अमरावती शहरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे का याच्यानंतर आता जे बुधवारच्या नंतर जर हे पब चालले आणि तिथे जर MD तर नियमाबाहेर पब जर चालू असेल 2-2, 3-3 वाजेपर्यंत तर अमरावती शहरातले जे भीम ब्रिगेड, भीम आर्मी, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, बजरंग दल, श्रीराम सेना ह्या सर्व हिंदूवादी आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना मिळून आम्ही तिथे आंदोलन करू। ते आंदोलन तीव्र प्रकार जाऊ शकते आणि उग्र प्रकार जाऊ शकते। याची आज जर कायदा व सुव्यवस्था अबाधित झाली तर याला जबाबदार प्रशासन जबाबदार राहील, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी।